गुड मॉर्निंग एव्हरीवन. वी हॅव आस्था बोर्डले विथ अस. तिला 529 मार्क येत आहेत इन नीट, रीनीट, अँड मोस्ट प्रॉब्ली शी इज गेटिंग सिलेक्टेड इन व्हेरी गुड मेडिकल कॉलेज. तिच्यासोबत तिचे पॅरेंट्स आहेत, तिचे फादर आणि मदर. आपण त्यांच्याशी गप्पा करूयात, बोलूयात. आपण बोलू की डिसिप्लिन का महत्वाची आहे, रुटीन मध्ये हॅबिट डेव्हलपमेंट का इम्पॉर्टंट आहे, आणि काय काय चुका होऊ शकतात ज्या आपण ड्युरिंग नीट प्रिपरेशन अवॉइड करायला पाहिजे. गुड मॉर्निंग बेटा, वेलकम. नमस्कार सर. नमस्कार मॅम. वेलकम टू द पॉडकास्ट. आस्था, तू 10वी पर्यंत कुठे होती? प्रियादर्शिनी स्कूल मोशी ब्रांच. आणि आस्थाचं ओव्हरऑल प्रिपरेशन 10वी पर्यंत कसं होतं? एकदम छान होतं. 90% खाली कधीच येत नव्हती ती 9th 10th पर्यंत. आणि 11th जेव्हा जॉईन केलं तेव्हा पण सुद्धा 100% रिझल्ट वाटत होता आम्हाला की ती नीट मध्ये परफेक्ट फर्स्ट अटेम्प्ट मध्येच होणार. पण 12th मध्ये बॅक जायला सुरुवात झाली होती त्याची. आणि मग तिथून थोडस डाऊन झालं. डाऊन होत गेलं. 10वी पर्यंतच्या पूर्ण जर्नीमध्ये तुम्हाला असा कोणता क्षण आहे जो अविस्मरणीय आहे, नेहमी तुम्हाला आठवतो? अविस्मरणीय आस्थाबद्दल. आस्थाबद्दल सराबद्दल थोडी विचारते मी. आस्थाबद्दल चाललंय. म्हणजे कधीच स्कूलमधनं पण कंप्लेंट येत नव्हती तिची. त्याच्यामुळं आणि केव्हाही आपण स्कूलमध्ये गेलं की केव्हाही प्राऊड फील व्हायचं की आपली मुलगी आहे. म्हणजे अभ्यासामध्ये पंक्च्युअल होती एकदम. आणि ऍक्टिव्हिटीज मध्ये पण सगळ्यात. डान्स वगैरे एकदम सुंदर करते. अच्छा, क्लासिकल शिकवलेलं आहे तिला. अच्छा, हे नव्हतं माहिती. आता 18 तारखेला आपल्याकडे प्रोग्राम आहे, 8 ऑगस्टला. डान्स ठेवा तिचा कधी. ठीक आहे, 18 ऑगस्ट आहे. सुंदर करते एकदम. ठीक आहे. बरं, म्हणजे ओव्हरऑल ती पंक्च्युअल होती असंच ना? हो. तुला काय वाटते, तू कशा प्रकारची मुलगी होती टिल 10th? तुला डिस्क्राईब करायचं असेल तर तू कशी होती? जसं मला सांगितलं तसं करायचं. करायची. जर टीचरनी म्हटलं करायचं तर मी करून घ्यायची. बाकीचा दुसरा कोणताच विचार नाही. मग पार्टिसिपेट पण बरेच याच्यात करायची. जे पण स्कूलमध्ये फंक्शन्स असायचे किंवा हेल्प करायची असायची, मला आवडायचं करायला. तर मी मोस्टली सगळंच ऑलमोस्ट केलेलं आहे आतापर्यंत. जेवढं जसं डान्स किंवा आर्ट रूम मध्ये हेल्प करायची किंवा बॅकस्टेज जी हेल्प असते किंवा ड्रामा वगैरे मध्ये अँकरिंग, प्रत्येक याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलेलं आहे. तर मी ओव्हरऑल सगळ्यामध्येच ऍक्टिव्ह होते. ऍक्टिव्ह होते. व्हेरी नाईस. तू कधी ठरवलं की तुला नीट करायचंय? लास्ट मोमेंट पर्यंत मला समजतच नव्हतं मी नक्की काय करू. लास्ट मोमेंट म्हणजे 10th नंतर पण जेव्हा रिझल्ट यायच्या आधी की आता 10 पेपर झाले, आता काय करायचं, स्ट्रीम चूज करायला लागली असते ना. मग मला माहित नव्हतं. मग माझी बहीण पण तिने पण नीट दिली होती. मग तिचं पण MBBS होतं. पण असं इंटरेस्ट म्हणून मला कशामध्येच पूर्ण नव्हता. अच्छा. मग तिला बघून बघून मला पण वाटलं की मी करू शकते, म्हणून मग मी चूज केला होता. तिचं बायोलॉजी फार छान आहे आधीपासून, 10वी पासूनच, 9वी पासूनच. मला खूप इंटरेस्ट 9th पासून खूप इंटरेस्ट म्हणजे जे आम्ही शिकल्यानंतर मलाही माहित नाहीये ते मी तिला विचारल्यानंतर मला जनरल आपण बॉडी मधलं विचारलं तर सांगायची ना. माहिती असायचं. आणि त्यामुळे मी तिला बारीक बारीक गोष्टी विचारले की सांगायची. मग आम्ही 2 ऑप्शन घेतले होते, एक तर CA करायचं किंवा मग काय करायचं हा डिसाईड करू. एक तर आर्किटेक्ट मध्ये प्लॅनिंग होते, तिचं ड्रॉइंग छान आहे. आणि माझी एक भाऊंची मुलगी आहे, तिचे मिस्टर CA आहेत, तर ते बोलले CA करा, मी तुम्हाला पूर्ण गाईड करतो. पण आम्हाला अकाउंट बद्दल काही इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे तिचं 9वी 10वी मध्येच बायोलॉजी मध्ये एवढा इंटरेस्ट होता. आणि मोठ्या मुलीचंही असल्यामुळे मी तिला म्हटलं आता तुला जर बायोलॉजी येते तर राहिलं काय, म्हटलं फिजिक्स केमिस्ट्रीच आहे. आम्हाला फक्त फिजिक्सचाच टेन्शन होतं. आधीपासूनच फिजिक्स मध्ये मार्क कमी भेटतात तिला. म्हणजे हे मी 8वी 9वी 10वीला चेक केलेलं आहे. 10वीलाही कमी आहे तिला, नाहीतर तिचे 95% वरती गेले असते. तुम्हाला कधी वाटलं की आपण लहानपासून तुम्हाला असं वाटलं का की नाही काही की आपण डॉक्टर करावं? नाही काही दोन्ही मुलींबद्दल. दोन्ही मुलींबद्दल वाटलं नव्हतं तुम्हाला? तुम्हाला काय वाटलं होतं की काय करेल, काय करावं? आम्ही बस आर्किटेक्ट किंवा इंजिनियर बस याच लाईनला होतो. आणि आता कशी फिलिंग आहे मग तुमची? एकदम प्राऊड. आम्हाला फक्त एकच आहे की मी यांचं बायोलॉजी बघून यांना मेडिकल लाईनला टाकलं. म्हणजे मी
माझे वडील म्हणायचे सर्वच इंजिनियर बनताय, एक तरी डॉक्टर पाहिजे घरामध्ये माझ्या वडिलांच्या. मग तेव्हापासून मी म्हटलं यांचं बायोलॉजी चांगलं आहे तर आपल्याला करायला काय प्रॉब्लेम नाही आहे. मग मलाही काही माहित नव्हतं. मग माझी बहीण आहे, तिला यामध्ये थोडस जास्त नॉलेज आहे. तर तिने सांगितलं की क्लासेस असतात, तर तेव्हा याच्यासारखे नव्हते क्लासेस असेल सांगितलं. मला त्याबद्दल ब्लाइंड होतो टोटली. तुम्ही असं करा बघा. आणि जस्ट त्या मोठ्या मुलीला आम्ही तिची 10वी पासआउट झाली तर चालू झालेलं होतं आणि 2 महिन्यांनी चालू झालं इथे, 2 की 3 महिन्यांनी. मग आम्ही 2019 ला ऍडमिशन घेतली. 18-19 ला घेतली होती असं. करेक्ट. तर तिचंही बायोलॉजी फार छान आहे. तिला 350 काहीतरी समथिंग मार्क्स आहे जेव्हा ती क्लिअर केली तेव्हा. आणि विशेष म्हणजे सेल्फ स्टडी सेल्फ स्टडीने केली तिने, Second म्हणजे time ड्रॉप घेतल्यानंतर. लॉकडाऊन आलाय आणि त्याच्यामुळे तिला मार्क्स कमी झाले होते कारण कॉन्टॅक्ट 2020 मध्ये फर्स्ट अटेम्प्ट होता त्याचा. आणि मग सेल्फ स्टडी Cut off पण खूप गेला. लागली नंतर. 558 होते तिचे. तुला कधी डाऊट नाही वाटला का की आस्थाला नाही जमणार यायला? नाही, नाही, कधीच नाही. आम्हाला तो कधी प्रॉब्लेम मध्ये जाणवलाच नाही. एक सेकंदही मनामध्ये डाऊट नाही आला की आस्था करू नाही शकत, एकही वेळा नाही. आम्ही कॉन्फिडंट होतो म्हणून तिला रिपीट केलं. हा. तिने थोडा आळस केला, नाही तर याच्याही पेक्षा जास्त मार्क. तू तर म्हणते की काही बोलत नाही लोक. फुल बोलताय. इथं ठेवा कॅमेरा. नाही बोलायला काही प्रॉब्लेम नाही. तुला नाही वाटत स्वतः कधी डाऊट? नाही, म्हणजे आधीपासून आता एखादा मोमेंट आला असेल जेव्हा तुला वाटलं की यार माझ्याकडून होतंय की नाही, आता मला समजत नाही. कंटाळलं, मग ते खूप एक्झॉशन झाल्यानंतर की अजूनही होत नाहीये. मग ते अगदी म्हणजे? फारच जेव्हा करून 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 पण नाही मार्क्स फॉर एक्झाम्पल टेस्ट मध्ये कमी आले, पूर्ण वीक मध्ये सगळं पूर्ण केलं तरी मग नाही आले, मग तेव्हा थोडंसं वाटायचं, पण मग मी त्या दिवशी सोडून द्यायची मग ती गोष्ट. म्हणजे फिजिक्स सर्वात मेजर आम्हाला, म्हणजे त्याचंच टेन्शन होतं. नाही तर मला केमिस्ट्री कधी असं वाटलं नाही तिला जमणार नाही, आणि बायोलॉजीही काही वाटलं नाही, पण फिजिक्सचं आम्हाला लई टेन्शन होतं. नाही म्हणजे तुला जेव्हा करून करून तू काय म्हटलं आता मला की तू जेव्हा अभ्यासाला बसायची आणि अभ्यास करूनही मार्क्स येत नव्हते तेव्हा तुला असं वाटायचं का? हा, म्हणजे जेवढा केला अपेक्षात जेवढा केलं त्याच्यावरून आपण अज्युम करू शकतो ना की एवढे मार्क्स येऊ शकतात, पण मग त्याच्या पण मग कमी आले की मग वाटायचं की अजूनही झालं नाही. मग ते थोडंसं वाटायचं की नाही झालं म्हणून. त्यावेळेस कसं सांभाळला स्वतःला तू? मी म्हटलं नाही, विचारच करायची नाही मग. म्हणजे अभ्यासाला बसायची. हा, मी असं डोक्यातून लोएस्ट मार्क काय आले तुझे 11वीत? 11वीत 450 असतील. तेव्हा फ्लक्च्युएशन एवढं 12वीत? होतं. 12वीत कमी. लोएस्ट मार्क 350. एसआरजी वगैरे पण नाही, मायनर टेस्ट 350 पर्यंत गेले. 350 पर्यंत गेलेत. इथे तुझे लोएस्ट मार्क काय होते रिपीट करताना? 500 500 अराउंड. एसआरजी नाही, मग 585 585 590. आणि ईएनटी मध्ये म्हणजे इसाजी ईएनटी मध्ये 400 400 त्याच्यातच होते माझं. बरं. कधी असं झालं का की घरी येऊन रडते आणि एकदम कंटाळा आला, तिला बोर झाल्या भयंकर, नाही, करायचं नाही? कंटाळा रडायचं वगैरे नाही, पण नाराज राहायची, अशी शांत बसून राहायची, असं झालंय बऱ्याच वेळा. कोणाशी बोलायची मग? काही नाही, शांत एकटीच राहायची, आपणच जाऊन बसायचं, बोलायचं. भांडण करायची? नाही. कधीच नाही. त्या बाबतीत आमच्या घरामध्ये नाही भांडण. हिंमतच नाही. नाही ते हिंमत नाही, पण अग्रेसिव्ह असं कोणीच नाही. नाही, शांतच राहतो. कोण आहे घरात सगळ्यात जास्त आग्रे? न चुकीचा गोष्ट विचारला. आता परत या, अजून 2 तास लांबेला. ठीक आहे. हेल्थ नेहमी चांगली राहिली सेन्सिटिव्ह जास्त आहे ती, अशी इमोशनली जास्त आहे, त्याच्यामुळं आपल्याला असं जावं लागते तिच्याजवळ, बोलावं लागते. स्वतःहून ओपन अप होत नाही. हा, ओपन होत नाही. तू सगळ्यात जास्त हेल्प कोणाची घेतली ओव्हरऑल?
स्टडीज मध्ये? हा टीचर्स. नाही, ओव्हरऑल तुझ्या लाईफ मध्ये या जर्नीतून जाताना सगळ्यात जास्त तुला इमोशनली कोणी हेल्प केली? फॅकल्टीज, पेरेंट्स सगळेच होते, म्हणजे सगळ्यांचा थोडा थोडा पार्ट आहे. थोडा पार्ट आहे. कारण मी जाऊन कोणाला जास्त म्हणत पण नव्हते. बोलत नव्हते? नाही, बोलली कमी तशी. बोललीच जेवढं- नाही ना सर. जेवढं मी काय बोलायला म्हणते, पाहिजे तेवढं. मला जाऊन बघा, ती दिसली जशी की मला जाऊन बघायला काय झालं, कसं झालं, काय असं बोलावं लागायचं तिच्याशी. मनातली गोष्ट बाहेर नाही येत पटकन, आपल्याला जावं लागते तिच्याजवळ. कधीपासून आहेस? लहानपणीपासून तिला रागवलं ना हा. तर काहीच बोलणार नाही, त्याच्यावरती रिॲक्ट काहीच करणार react नाही, नाही शांततेने उभं राहत होती लहानपणी सुद्धा. हा. तिला मारलं सुद्धा, असं किती मारा तुम्ही, शांततेत उभी राहायची. आणखी चिड येते अशा असतात. नाही, ती सवयच होती ती लहानपणीपासून. अच्छा. आणि 2 मिनिटात तुम्ही जर तिला हात असं हे केले की एकदम येऊन चिपकणार परत, म्हणजे असं रिॲक्ट काही जोराने अग्रेसिव्ह वगैरे बिलकुल नाही ना. गुड, व्हेरी गुड. घरात सगळ्यात जास्त प्रेशर मध्ये कोण होतं तिघांमध्ये, चौघांमध्ये, इन्क्लुडिंग काय नाव तिचं? नाही, ती समृद्धी. न्यूट्रल होती. ती तिला neutral. काही- हा. तिघांपैकी सगळ्यात जास्त प्रेशर मध्ये कोण होतं मॅडम? मी सर्वात जास्त. अच्छा, काय प्रेशर यायचं तुम्हाला? तिचा नंबर लागायला पाहिजे बस तेवढं, आणि ती कॅपेबल आहे म्हणून लागायला पाहिजे. कॅपेबल नसती तर मी आणि तिला सोडून दिलं रिपीटन असतं. सोडूनच दिलं असतं. तुम्हाला टेन्शन यायचं? मी सर एवढा कॉन्फिडंट होतो की जर पेपर हार्ड आला तर 530 मिळतील, एवढा कॉन्फिडन्स स्टार्टिंग पासून होतो, आणि जास्त मिळाले तर 600च्या आजूबाजूला मिळतील, एवढं कॉन्फिडंट होतो. 3 मेला तिला 685 होते, तिच्या हाताने 5-10 मार्क 2-3 समय. आणि आताही पेपर झाल्यानंतर मी म्हटलं की 530च्या जवळपास, जर हार्ड आला तर 530-40च्या जवळपास आजूबाजूला जाईल. 530लाच पोहोचली ती. अभ्यास खूप केला त्यांनी, खूप अभ्यास केला. कशावरून तुम्ही सांगू शकता की त्यांनी खूप अभ्यास केला? नाही, यांनी तुम्ही हा. परत आपल्या इकडे आला आपला विषय. काय होणार, कसा कट ऑफ राहणार, किती राहणार, सगळं माझा स्टडी भरपूर आहे त्यामध्ये. व्हेरी नाईस. काउन्सिलिंग साठी सरांना बोलू आपण आता. विचारा त्यांना आता आता पण तुम्हाला details सांगतो. अरे वा, व्हेरी नाईस. Student आहे माझे काय. फ्रेंड सर्कल वगैरे मध्ये मी गाईड करतो तसं त्यांना. अरे वा, व्हेरी काही नाईस, असलं तर व्हेरी सांगतो नाईस. वगैरे. भरपूर लोक आता तिचा नंबर लागल्यानंतर बघा 50 लोकांचे कमीत कमी फोन येतील. अच्छा. मला हे साठी पण कुठे ऍडमिशन घेऊ, काय घेऊ. ऑलरेडी 8-10 जणांना तर तुमच्याकडे मी पाठवलेलं ऑलरेडी. तो गाईस ऐका हा विषय. ठीक आहे. तुम्हाला जेव्हा स्ट्रेस यायचा तेव्हा तुम्ही स्वतःला कसं सांभाळायचे? नाही, मी फक्त काय रिॲक्ट काही नाही, विचार करायचं बस, तेवढंच नाही. आधी तरी बोलायचे, नंतर या वर्षी काहीच बोललो नाही मी तिला. मेन म्हणजे त्याच्यात इन्फ्लुएन्स तुमचा हिस्सा जास्त आहे सर लोकांचा, कसं काय? त्याच्यामुळे ते शांत झालेत. अच्छा. नाहीतर ते रागवायचे. बोलायचे, आम्ही तुम्हाला हा. का 15 दिवसांनी दर भेटायला यायचो की थोडं रिलॅक्स. हो ना. तर ते म्हणजे तुमच्याशी शंतनू सर, संघर्ष कोणाशी बोललं ना की ती सर पण सांगायची की तुम्ही तिला नका बोलू, मला सांगा, आम्ही बोलू. मग त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये त्यांनी वर्षभर स्वतःला खूप कंट्रोल ठेवला आणि शांत ठेवला, आणि जे काही असेल ते आम्ही तुमच्याजवळ येऊन बोलायचो, आणि तुम्ही मग ते इकडे गाईड करा. मंडळी. लास्ट इयर माझं तेच होतं, माझं इमोशनली फ्लक्च्युएशन खूप वर खाली होतं. यावेळेस हे सगळं झाल्यामुळे माझं खूप स्टेबल होतं. हो, खूप स्टेबल झालं. त्याच्यात तुमचा वाटा खूप आहे सर लोकांचा. आणि हे रडली यावर्षी पण खूप असेल तर मी खूप एक्स्ट्रीम लिथिल. पॉइंट वर नाही जितकी आधी रडली तेव्हा. पण इमोशनल स्टेबिलिटी इम्पॉर्टंट आहे फॅमिलीमध्ये, हो कारण आपल्याला स्ट्रेस आहे, मुलांनाही स्ट्रेस आहे, हो आहे, काढायचं कुठे? आहेच. आणि ही सायकल असल्याशिवाय ते शक्य ते निघत नाही, खरी गोष्ट आहे. शक्य नाही. आधी तेच झालं होतं ना की सरांशी कॉन्टॅक्ट होत नव्हते आमचे, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम यायचा. फक्त स्टुडंट, मुलगा आणि आपणच आणि चालायचं. तुम्ही जे पेपर घेतलेत ना सर, ते पेपर मुळे फार मुलांमध्ये चेंजेस झाले. टेस्ट सिरीज तुम्हाला आठवते ऍडमिशन घ्यायला आम्ही जेव्हा तुमच्याकडे इथे आलो होतो इरोला, तेव्हाही मी म्हटलं होतं की तुम्ही जे पेपर आहेत ते जानेवारी, फेब्रुवारी, मार्च न घेताना फेब्रुवारी किंवा जानेवारी घेतले तर आणखी रिझल्ट येईल वगैरे. हा मी माझा अभ्यास आहे, म्हणजे एवढ्या मला त्यातलं काही एवढं कळत नाही, पण जेवढे व्हिडिओ वगैरे मी बघतो त्यावरनं मला जेवढे कळतं पेपर घेऊ तेवढे मार्क्स वाढतात. मॅक्सिमम पेपर सॉल्व्ह करा, तुम्हाला रिझल्ट हा 100% आहे. आणि तिथे गेल्यानंतर काय भीती राहत नाही ना मुलांना, रोज पेपरची. पेपर सोडून त्याला सवय होऊन जाते त्याची.
नीट आणि रिनीटच्या दरम्यान पेपर सोडवले हो पर डे किती? पर डे मी डेली एक कसं आहे. त्यावेळेस आता ते जेव्हा झालं त्याच्यावर नंतर 10 दिवसांचा गॅप होता ना. हा म्हणजे आपण 16 मे 16 पासून हिने 14 पासून चालू केलं हा, होतं. मी घरी पण ते दिले कधी होते. कधी आला तर आपल्याला ते रिनीट होईल 12 तारखेला 12 मे ला है ना. 14 पासून आपण क्लासेस Classes सुरू पेपर केले. चालू केला हं. पहिला तर पेपर. तू 14 पासून सुरू केले. हा पेपर मी दिला ना. त्याच्या आधी केले होते कारण के सरांनी पीडीएफ टाकले होते मग त्याच्यातलं मी केले होते दोन. तर पर डे किती करायचे? पर डे नाही मी गॅप घेत होती कारण मला आठवत नव्हतं गॅप झाला म्हणजे विसर मग पूर्ण रिव्हिजनला असं 2 पेपर दिले की ना मग आठवत नव्हतं. तरी हं. 20 मग मी- पेपर सोडवले असतील हा, घरी. इकडचे वेगळे दिले आणि मग घरी एक दिवस ऍड करून एका दिवशी 2 पेपर व्हायचे मग. अच्छा सुट्ट्यांवाल्या दिवशी पण मी दररोज पेपर दिला मग. व्हेरी गुड जॉब. म्हणजे जेव्हा इथे येऊन पण तू पेपर दिले. हं. स्किप केले पेपर काही इथे नाही एकही नाही. इथे नाही केले. एकही. इथे सगळे केले. हं. अबसेंटीजम होतं तुझं वर्षभरात हो. कधी कधी आणि काय कारण? भरपूर सुट्ट्या मारायचे. काय कारण? काही नाही घरीच करते सांगून. मारायला पाहिजे सुट्ट्या. रिनीटचं अनाउन्समेंट झाले तेव्हा तुम्ही कुठे होते? नाही मी घरीच होतो. हे पण घरीच होतो. मूवी पाहत होई पाहत होते. कोणता? काय माहिती सिरीज होती Series. कोणतरी. तिला माहितच नव्हतं. मीच तिला सांगितलं की हा, हे remake कर. हॉलमधून ओरडत आली मम्मी. आणि काय सर 3 मे ची एक्झाम झाली ना पेपर इझी असल्यामुळे कट ऑफ हा 650च्या जवळपासच गेला झाला. असता. 650 म्हणजे 650 तिथेही प्रॉब्लेम आला. म्हणजे पण 600 आपल्याला माहित नव्हतं ना की एवढं असेल. पण 650 राहिला असता तरी हिचा नंबर लागला नसता किंवा 630 असता तरी बाउंड्रीवरती कॉलेज मिळालं असतं. मग मी म्हटलं त्यापेक्षा रेनिट झालेली बरी राहील आणि चांगलंच. झालं तसंच चांगलं झालं. तर तुम्हीच फोडला का पेपर? उठ मित्रा जागा हो. रिनीटचं ऐकल्यानंतर तिला असं प्रेशर नाही आलं तर ऐकलं की चेहऱ्यावरती आठवते म्हणते मला म्हटलं तयार आहे ना तू करायला तर ठीक आहे, नाही काही एवढा काय म्हणते? एवढा काही प्रॉब्लेम नाही म्हणते मला खरी माझी इच्छा होती आणि पेपर झाले जेव्हा इथं येऊन चेक केला आपण पहिल्या वेळेस तेव्हा मार्क्स जेवढे अपेक्षित होते तेवढे नाही आले. माझ्या मनात तेव्हाच होतं की यार परत एकदा झालं असतं तर याच्याहून अच्छा चांगलं केलंच असतं म्हणून. तयार कुछ मग ते गडबड झालं पण आहे. आहे. गुड म्हणजे तू स्टेबल होती रिनीट नंतर. हम्म. किती तास अभ्यास केला पर डे तू? 14-15 असतो होताच म्हणजे इथं जर पेपर दिले तर मग ते कमी होतं. जर पूर्ण दिवस अभ्यास केला तर 14-15 असं होतं. गुड. सकाळी मॉर्निंगला 7ला चालू केलं. जेवणाला तेवढा टाइम लागतो 2-3 वेळा तेवढंच थोडं नाश्ता वगैरे हे तर रात्री 11-12 पर्यंत जनरली. नाही मी स्लीप टाइम माझा कॉन्स्टंट होता मी चेंज नाही केला तो. म्हणजे नाही झालं कारण मग दिवसभरात झोप येते. मग ते नाही झालं की मी वाचलेलं पण लक्षात नाहीये की वाचलं तर मग ते फॉर्मॅलिटीसाठी वाचणं होऊन जाते मग त्याचं. त्याच्यापेक्षा झोप झालेली सहा असली की किंवा आपल्या 7 घंटे लक्षात झोप. वगैरे राहत. झोप शेवटपर्यंत compulsory. वर्षभर Good. बंदच नाही गुड जॉब. ती पहिल्यानी क्लास चालू होते तेव्हा पण मी झोप स्किप नव्हती करत कारण मग क्लासमध्ये झोप यायची मग. कारण हे माझं आधी रुटीन होतं वेगळं. मी कमी झोपायची तर मग क्लासमध्ये बऱ्याच वेळा झोप यायची मला. कंटाळा यायचा मग म्हणजे शिकवलं ते पण लक्षात नाही राहत. तर त्याच्यापेक्षा पूर्ण झोपलेलं ठीक आहे. ओव्हरऑल रुटीन चांगलं होतं हो रुटीन आणि सिन्सिअर आहे. सिन्सिअर आहे एकदम सिन्सिअर बद्दल सिन्सिअरिटी इम्पॉर्टंट आहे बस. सिन्सिअर म्हणजे नियम रूल फॉलो सगळ्या गोष्टी त्याच्या जेवणात बाहेर सुद्धा. जात नाही ती जसं उठायला आता झोपायची ती शिस्त तर होतीच तिची. जेवणालाही टाइम जो तिचा टाइम असेल त्याच टाइम बाकी तुम्ही किती वेळा म्हणा काही म्हणा आणि खाण्याला वगैरे ते आपलं पण आणि तिचं राहणं शेड्यूल सगळं जे परफेक्ट असेल ते परफेक्ट जसं आहे तसं त्याच्यात ती बदल करत नाही. गुड व्हेरी गुड. आणि ती असं नाही ती बॉर्न पासूनच तशीच आहे म्हणजे मोठी पण नाही मोठी डिफरंट आहे एकदम. ही जेव्हा छोटी होती ना आसन घेऊन दुधाचा कप हातामध्ये घेऊन तरच बसेल
तशी बसणार. म्हणजे ही शिस्त आधी बसणार वा हे तर काहीच माहित नव्हतं आम्हाला. एकदम शिस्त म्हणजे शिस्त. स्वतः आसन घेणार बसणार त्याच्यानंतर मग ते हातामध्ये अजूनही तिने बंद नाही केलं. तिची जे नियम शिस्त जी आहे ती तशीच फॉलो करणार. मग तुमचं इकडे काहीही असो. व्हेरी गुड जॉब. आणि मोठी डिफरंट आहे त्यापेक्षा एकदम वेगळी. फ्लेक्झिबल आहे. अच्छा व्हेरी गुड. म्हणजे आपण म्हणजे असं जस्ट काही आता खाण्याच्या वस्तू ठेवल्या, तिला जर खायची नसली तर ती हात लावणार नाही. किती आवडीची असो. आवडीची असो ती. अरे बापरे संयम आहे म्हणजे. नियम हो एकदम खूप Very good. संयम आहे तिचा. स्वतःवरती खूप कंट्रोल आहे. कंट्रोल आहे. एवढी तारीफ आज. नाही आहे सर ती फक्त ते घरी पण म्हणतात. हा, आहेच ती. आणि लाईफ मध्ये म्हणजे आम्हाला फक्त एक चान्स हवा होता या नीट थ्रू तिला. भविष्यात ती डॉक्टर एकदम परफेक्ट बनणारच आहे. एवढा विश्वास आहे तिच्यावर. सगळ्यात मोठं चॅलेंज काय आलं तुला पण या सगळ्या याच्यात फिजिक्स सोडून? चॅलेंज काय होतं तुला? डेली उठून तेच करणं. बोरिंग टास्क रिपीट बोरिंग, करणं. खूप बोरिंग. कंटाळा यायचा की ती म्हणजे दररोज तेच त्या टाइमला बसायचं, त्याच टाइमला उठायचं परत. कारण मी इथं पण जेव्हा लायब्ररीमध्ये बसायचे माझा टाइम फिक्स होता. ब्रेक पण एवढाच घ्यायचा 15 मिनिटाचा. दुसरं कोण आलं, दुसरं मधात कोण इंक्लूड पण केलं की मला जीवावर यायची मग. कारण तो मग सायकल तुटून जायचा माझा. मग तो एपीडी मध्ये पण मग चेंज व्हायचं पूर्ण. तेच रिपीट नियमामध्ये होतं. बदल हा बिलकुल सहन होत नाही. तो मग तिथे तिचा माइंड डिस्टर्ब होतं. तुला ते रिपिटेशन ऑफ टास्क होतं विच इज लिटरली बोरिंग. हम्म. आता आम्हाला रोज उठा आणि सकाळी मुलांना शिकवा आणि परत 2-3 शिवाय घाला आणि परत झोपा, परत उठा, परत शिकवा, 2-3 शिवाय घाला, झोपून घ्या, एपीडी चेक करा. बोरिंग तर आहेच. पण आमचं ठीक आहे, आमचा पोटापाण्याचा प्रश्न आहे. बरोबर. तू कसं सांभाळला स्वतःला त्यावेळेस की यार इतकं बोर होत आहे, स्टील यू परसिव्ड जे लास्ट टाइम झालं ते नाही झालं पाहिजे गोल क्लिअर. म्हणून हा ते दरवेळेस आठवण करून द्यायची मी की हे चुकी लास्ट टाइम केली होती, ही परत नाही झाली पाहिजे. म्हणून परत पुढच्या दिवशी मी कंटाळा आला मी बसली. कंटाळा आल्यावर पण मी बसलेली राहायची की ऍटलिस्ट दुसरं करण्यामध्ये तरी मग ते अजून माइंड डायव्हर्ट होतो. त्याच्यापेक्षा मग त्याच जागेवर बसायचं, काही असं मग तिथंच बसायचं, हालायचंच नाही. व्हेरी नाईस. पूर्ण जर्नीमध्ये तुझ्या एक असा कोणता पॉइंट होता जिथे विच वॉज युअर टर्निंग पॉइंट ऑफ होल जर्नी? तिथे बरंच काही चेंज झालं त्या मोमेंट पासून. जेव्हा 11, 12 रिपीट कुठेही म्हणतो, पूर्ण या 11 पासून तर तुझं आता सिलेक्शन होईपर्यंत असा मोमेंट जिथून डायरेक्शन चेंज झाली आयुष्याची. आत्ताच याच वर्षीचं स्टार्टिंगला म्हणून जसं स्टार्टिंगला सगळ्यांनी जेवढा कॉन्फिडन्स दाखवला की करू शकते म्हणून, त्यांनी थोडं वाटलं की हा स्वतःवर डाऊटफुल नव्हती मी. मग कोणी दाखवला कॉन्फिडन्स? सगळ्यांनीच. कोणी? मम्मी पप्पा सगळे टीचर्स फॅकल्टीजनी पण मी भेटली तर तेव्हा तेच म्हटलं होतं की की करू शकते म्हणून. कारण मागच्या वेळेसचे मार्क्स असे इतके पण वाईट नव्हते आणि इतके पण चांगले नव्हते की सिलेक्शन तर नाही झालं, पण इतकं पण हे नव्हतं की मी पूर्ण ब्लँक आहे म्हणून की मला काहीच येऊ शकत नाही. तुम्ही जे पेपर घेतलेत ना तेव्हापासून तर मी फार कॉन्फिडंट झालो. कोणते पेपर? हे जे एप्रिल फायनल फ्रंटियर, मार्च आणि एप्रिल चालू केलं ना तर त्याच्यामुळे फार चेंजेस दिसलेत. कारण की इथे येऊन पेपर देणं आणि घरी पेपर सोडवण्यामध्ये भरपूर फरक आहे. आम्ही घरी पेपर सोडवले त्यामध्ये 550, 580, 600, 620. इथे आल्यानंतर तो एक्झॅक्ट आकडा आपल्याला परफेक्ट काढायचा आणि त्याच्यामुळे फार चेंजेस. घरी हा रिलॅक्स असतो पेपर सोडवताना. अंडर प्रेशर होत नाही. मग ते मार्क्स इथे under जास्त pressure मध्येच असायचे करतात. घरच्या पेपरमध्ये आणि इथे आली की ते कमी व्हायचे, 10, 15, 20 कमी पेपर ज्या दिवशी नव्हता त्या दिवशी तुला पूर्ण दिवस डिस्क्राईब कर. एकही लेक्चर नाही तुझं आणि पेपर पण नाही. तो दिवस कसा होता तुझा सकाळपासून पेपर तर म्हणजे झोपेपर्यंत? normal- नॉर्मल पेपर पण नाही आणि तुझी क्लासेस पण नाहीत, लेक्चर पण नाहीत. तो दिवस कसा होता तुझा? म्हणजे हे लास्टचे दिवस म्हणताय तुम्ही की जेव्हा एनी डे समजा तुझं प्रिपरेशन चालू होतं, हा संडे पकड तू, हम्म. पेपर नाहीये, कसं जायचं तुझं?
संडे कितीला उठायची, कसा अभ्यास करायचा, हायेस्ट प्रोडक्टिव्ह डे तुझा कसा होता? समजा आता क्लासेस चालू आहे तर माझा संडेचा ऑफ असतो, हम्म. तर माझा टाइम फिक्स. मी झोपायचं तर दररोज क्लासला कितीला उठायचे. उठायची तू? त्या दिवशी माझा वेगळा होता, कारण क्लासेस असायचे तेव्हा मी लवकर उठायची उलटून, कारण तेव्हा क्लासेसमध्ये टाइम जायचा, मग सेल्फ स्टडीचा टाइम कमी व्हायचा. तर मी तेव्हा 6ला उठायची. मग संडेला झोपली त्याच्या आदल्या दिवशी मग मी थोडं एक्सटेंड करायची रात्री, की मग सकाळी एक दिवस रिलॅक्स म्हणून थोडंसं लेट उठेल म्हणून. बरं, कारण जाऊ दे संडे. परत येऊ आपण क्वेश्चनवर. तुझा ओव्हरऑल डे, ज्या दिवशी तुझा लेक्चर होता तो डे कसा होता? कितीला उठायची, कितीला झोपायची, काय माइंडसेट असायचा? 6-7च्या आसपास उठायची. मग थोडा फ्रेशन अप झाल्यानंतर मग परत अभ्यासाला बसायचे. मग जेवायचा टाइम व्हायचा. मग जेवण झालं तेव्हा मी 1 तासाचा तरी ब्रेक घ्यायचे. मग ते झाल्यानंतर मग मी एपीडी लिहित होती मी तेव्हा. आधीच माझा टू डू लिस्ट कम्प्लीट असायची. मी ईपीडी ईपीडी लिहित होती मी. आदल्या दिवशी माझं झोपायच्या आधीच मी विचार करून ठेवायचे की उद्या काय काय करायचंय. तर मी सकाळी उठून ते पूर्ण लिहून घ्यायची आणि मग सकाळपासून ते पूर्ण स्टार्ट करत होते. मग माझा क्लास किती ते किती पूर्ण डे टाइम नुसार सांग. हा, ते कम्प्लीट होतं आणि माझे स्लॉट्स पण फिक्स होते. आता मी 7ला उठले, 7 पासून 1 होता, मग 10 किंवा 11 पर्यंत. मी 11ला जेवायची. मी एवढ्या टाइम मध्ये माझं बायो, नॉर्मली सकाळी बायो करायचे, कारण ते लक्षात राहतं. उठल्या काहीच डोक्यात नसतं. मग तो 1 चॅप्टर 2 चॅप्टर आरामशीर होतात त्या टाइमला. ते झाल्यानंतर मग जेवण केलं, थोडं टाइमपास. मग त्याच्यानंतर मी दुपारी बसायचे. दुपारी थोडा कंटाळा यायचा. किती 12:30च्या आसपास. मग 3 पर्यंत बसणार. मग त्याच्यामध्ये मी सॉल्व्हिंग वाला करणार, कारण म्हणजे डोकं खूप लागतं म्हणून. मग ते फिजिक्स किंवा फिजिकल केमिस्ट्रीचं काही ना काही करून घेत होते. मग परत ब्रेक होती, मग काहीतरी खात होती वगैरे. मग परत तेव्हा मी कमी 1-2 तास, मग 5 पर्यंत, मग परत काहीतरी बोर व्हायचं. मग ते कंटिन्यू पूर्ण असल्यानंतर मग थोडंसं परत अजून घरात इकडे तिकडे फिरून यायचं. आणि मग 6 नंतर ते मग 8 किंवा 8:30 जेव्हा माझा डिनर टाइम असायचा, तेव्हा मग 1-1.5 तास परत अजून, आणि मग रात्री 12 पर्यंत, 12 किंवा 1 अभ्यास व्हायचा. व्हेरी गुड. बायो कसं रिवाइज केलं तू? बायो मोस्टली कन्सेप्टसाठी. मॉड्युल्स मध्ये एनसीआरटीचेच लाईन्स बरेच होते, म्हणून ते वेगळं नव्हतं वाटत. एनसीआरटी वाचली की नाही वाचली. एनसीआरटी वाचली की त्याच्यामुळे फक्त वरवर वाटायचं की समजायसारखी गोष्ट नव्हती ती एनसीआरटी. जर मला आता खूपच डीपली सॉल्व्ह करायचं आहे तर क्वेश्चन मला लक्षात येत नाही, तर कन्सेप्टसाठी मी मॉड्यूल वाचणार कारण तिच्यामध्ये अख्खं खालून ते वरपर्यंत सगळं सांगितलेलं असेल. रिव्हिजन तू मॉड्यूल मधून केली? हा, मग ते लक्षात राहिलं की मी एनसीआरटी आपोआप तशीच लक्षात होऊन जाते. मग नंतर शेवट फक्त एनसीआरटी वाला केलं, कारण कन्सेप्ट क्लिअर होते. एनसीआरटी केली की मग फक्त कारण डिरेक्ट क्वेश्चन पण लाईन पासून यायचे. एनसीआरटी वाचली की मग ते एनसीआरटीचे लाईन्स पण लक्षात ऑनलाईन केले होते, लिहिले होते. बरं, मॉक टेस्ट नंतर तू जी आपल्या टेस्ट होत्या आपल्या इथल्या मायनर टेस्ट, त्याचं एरर अनालिसिस तू कसं केलं? मायनर्सचे काय स्टेप फॉलो केल्या तू, ज्या प्रत्येकाने फॉलो करायला हव्यात? टेस्ट झाल्यानंतर मग घरी जाऊन मी चेक करत होते. मग पुढच्या दिवशी सगळे टीचर्स विचारतात ना काय काय नाही आलं, काय आलं वगैरे. मग मी ते रात्री बघून घेत होते की काय चुकलं म्हणून, की काय नाही आलं. मग मी ते बघून घेत होते. पुढच्या दिवशी टीचर सगळे डाऊट करून विचारून यायचे म्हणून. मग मी बघत होते की त्याच्यामध्ये टॉपिक कोणता चुकला मला. मग ते बघितल्यावर मग मी सगळीकडे जिथं जिथं ते गोष्ट असेल किंवा त्याच्या आसपासवाली पण गोष्ट मी लिहून ठेवायची. कारण मग ते फक्त तेवढ्या पॉइंटवर असलं ना की मग तेवढीच गोष्ट कळते. त्याच्या आसपासवाला पण असलं की मग ते सोबत ओव्हरऑल जास्त अजून गोष्टी होतात की ती हा बाबा मला माहिती की मी काय विसरते. ऍट द एंड मला माहिती होतं की मी काय काय विसरायचे माझे हायेस्ट पॉइंट्स आहेत. हे कारण मी खूप सारे टेस्ट दिले, मला माहिती की माझे हे वीक आहे, मी हे विसरायचे फुल चान्सेस आहेत माझे.
हे मला माहित होतं, कारण मी खूप सारे तसं टेस्ट दिले आणि मला माहिती होतं मला चुकलं काय आधी. तर मग ते खूप इझी होतं की मी लास्ट मोमेंट मला रिव्हिजन पण करायची असायची, तर बरोबर तेवढाच टॉपिक वाचायची मी, कारण बाकीचं मला कधी प्रॉब्लेम आला नाही. बर, आता जे प्रिपेअर करतायत नीट साठी मुलं यावर्षी, त्यांना काय सल्ला देशील तू? कन्सिस्टंट, म्हणजे म्हणजे एक दिवस असा असतो की खूप प्रोडक्टिव्ह जातो, एक पुढचा दिवस मग पूर्ण कंटाळा येतो. हे झालं की मग ते लिंक तुटते, मग ते केलं की मग ते वाटतं की हा आज पूर्ण करू, रोज स्टडी करायला हवाय. रोज पाहिजे तो. मग तो थोडा थोडा पण केला ना की म्हणजे एका दिवशी एक्स्ट्रीम वर नाही जायचं, मग पुढच्या दिवशी की पूर्ण डाऊन होऊन जाईल. कॉन्स्टंट फाईट. आता क्लास झाल्यानंतर 6 आवर्स 7 आवर्सच्या वर तर कोण, मला नाही वाटत, जर खूप एक्झॉस्ट करायचं नसेल स्वतःला तर त्याच्यावर जाऊ शकतो. 6 to 7 आवर्स तर डेलीचं झाला पाहिजे तेवढा. किंवा वाटलं असतं खूप मग एक वीक मध्ये एक दिवस थोडा कमी करावा, पण मग तेवढं दररोज झाला पाहिजे, ऑफ नाही घ्यायचा मला. मग तो एक दिवस पण ऑफ घेतला की बोर होतो. ही म्हणते कन्सिस्टंटली अभ्यास करायला हवा. मोबाईल वापरण्याबद्दलचं काय मत आहे? ही वापरायची नाही वापरायची, किती वापरायची? मोबाईल वापरायची ना ती, पण जेव्हा जेवण वगैरे नाश्ता करताना तेवढाच, अभ्यासाच्या दरम्यान नाही नाही नाही. चहा सुद्धा असला तर तो बगर मोबाईल शिवाय गेला नाही कधीच. हा, नाश्ता जेवण सगळं मोबाईल शिवाय, पण तेवढ्याच टाइम मध्ये. तो मोबाईल हवाच तो चहा पिताना पण, मग नाश्ता जेवण करताना तर मम्मीचा तो मोबाईल अर्धा आहेच तास त्याच्याजवळ. असणारच. तुमचा सल्ला काय मुलांना जे आता रिपीट करतायत आणि किंवा नीट्स प्रिपरेशन करतायत आणि मोबाईल पण एक्सेस यूज आहे, तुमचा काय सल्ला असेल? नाही, मोबाईल हा लिमिटेडच पाहिजे. कारण की काय होतं की तुम्ही मोबाईल मध्ये बघितल्यानंतर तुमच्या माइंड मध्ये कितीही केलं तरी थोडंफार ते माइंड मध्ये घुमत असतं. म्हणजे आता तुम्ही एखादी व्हिडिओ क्लिप बघितली, काही बघितली, ते फ्रेश होण्यासाठी ठीक आहे, पण पूर्ण फ्रेश होण्या ते सुद्धा माइंड मध्ये तुमच्या फिरत राहत. आता मी एक सकाळी व्हिडिओ क्लिप बघितली तर ते माझ्या माइंड मध्ये घुमत आणि मी 4 जणांना सांगणार, अरे मी हे बघितलं होतं, ते बघितलं होतं. अभ्यासामध्ये मोबाईल जेवढा कमी वापरला तेवढा फायदा. पण आजकाल काय झालेलं आहे की मोबाईल शिवाय व्हिडिओ काहीतरी प्रॉब्लेम आला, काही नाही कळलं तर तुम्ही एखाद्या युट्यूब वरती वगैरे ते क्रॉस व्हेरीफाय करायसाठी त्यासाठी सुद्धा मुलांना मोबाईल द्या. आता मोबाईल तर तिच्याकडे फार कमी होता, हिचाच मोबाईल ती युज करायची जेव्हा स्वतःचा मोबाईल तुझ्याकडे नव्हता, तर आम्ही आता आहे. गुड शॉट. तर आम्ही जेवढं, म्हणजे मी तर फार लक्ष ठेवून होतो, तिची मम्मी तरी ते नाही नाही करू द्या, हे करतं ते करतं, पण माझं फार स्ट्रिक्ट नियम आहेत म्हणून ते म्हणते पप्पा. आणि ती कशी आहे, थोडी अभ्यास करते पण नाही ना, तिच्या मनाने करावं लागतं अभ्यास बी. आपण तिला मध्ये टोकलं, तिची म्हणते ना तसं, तिला राग येते मग तिथे आणि मम्मीच्याने ऍडजस्ट होत नाही. मग ते मम्मीला तर बिलकुल काही गिनत नाही ती. म्हणून पप्पा लागतात तिला. आणि मोठ्या मुलीला न्यूट्रल होती, तिला काही टेन्शन नव्हतं. अभ्यास म्हणजे अभ्यास. आता सुद्धा ती अभ्यास म्हणजे अभ्यासच आहे. तुला जर आता मी म्हटलं, जस्ट इमॅजिन की आपण टाइम मशीन 1 वर्ष वापस जाऊ, इथून जर तुला नीटचं परत प्रिपरेशन करायचं आहे, what one thing you will do differently? डाऊट्स जास्त विचारायचे. Why doubts asking is जमा करून important? ठेवायचे, पण ते जमा करेपर्यंत मी विसरून जायचे की डाऊट काय होता. बरेच वेळा व्हायचं तसं, किंवा मग डाऊटच राहायचा, तो शेवटपर्यंत झालाच नाही माझा. म्हणजे एकच प्रॉब्लेम की ती सरांपर्यंत लवकर पोहोचायची, डाऊट विचारायची. रिझन नंतर विचारेल, तो नंतर आलाच नाही. कसा विचारला पाहिजे मग डाऊट? मग सेम डे? हा, सेम डे. पण टीचर्स पण अवेलेबल नसतात, पण मग तेवढं ते पाहिजे की हा बाबा भेटले की सगळ्यात आधी घेते, डाऊट घेऊन विचारेल म्हणून. डाऊट किती दिवसाच्या आत सॉल्व्ह झाला पाहिजे? मॅक्झिमम 2 days. 2 days वर डाऊट ठेवायचा, मग तो विसरला जातो. सगळ्यात मोठं मिथ काय नीट प्रिपरेशन मधला?
सगळ्यात मोठा मिसकन्सेप्शन काय नीट प्रिपरेशनचे असं तुला वाटतंय? आताच्या आणि मी आधी म्हटलं असतं जर 2 वर्ष आधीचे पेपर पर्यंत की खूप हार्ड म्हणून येतं, पण आता जे ते चेंज झालं 25-26 मध्ये फिजिक्स मध्ये हार्ड तर केलं पाहिजे आता. म्हणजे हार्ड क्वेश्चनची पण प्रॅक्टिस केली पाहिजे. हा, म्हणजे आधी नव्हती गरज, कारण PYQs पाहिले तर तेवढे कठीण नव्हते. मी पण फर्स्ट विचार केलं की माझं होऊन जायचं. हार्ड क्वेश्चनची प्रॅक्टिस केली पाहिजे. हा, गॉट दॅट. पेपर सुद्धा हार्डच यायला पाहिजे सर. कॉम्पिटिशन कमी होते. नाही तर 24 सारखं गडबड व्हायची तर सर्व अवघड होतं काम. आणि 21च्या क्वेश्चन मध्ये 20च्या क्वेश्चन मध्ये नाताच्या जे क्वेश्चन विचारतात त्याच्यामध्ये भरपूर चेंजेस आहेत. पहिले थोडस मला असं तरी वाटतं की थोडे आधी इझी क्वेश्चन यायचे. आता तसं काही आहे का? असं काय म्हणतात तुम्ही? फिरून म्हणजे क्वेश्चन आधी कसं होतं की क्लिअर एक क्वेश्चन यायचं आणि त्याचं आन्सर 4 ऑप्शन direct आता कसं आहे फिरून विचारतात. आधी तसं नाही राहायचं. मला वाटते 2020-2021 पर्यंत तसे नव्हतं. मोठीच्या स्टडीवरनं हिचा स्टडीचा त्याचा ती आली की नेहमी म्हणते आता फार हार्ड फिरून विचारतात. पहिले आधी तसं नाही राहायचं. नाही, बायोचे पण तेव्हा पाहिले. फक्त फिजिक्स केमिस्ट्रीने बायोमध्ये पण चेंजेस केले त्यांनी. आधीच्या ह्याच्यामध्ये खूप कमी क्वेश्चन्स होते ज्याच्यामध्ये डिरेक्ट विचारणार किंवा फक्त डिरेक्ट एन्सर. आता ह्याच्यामध्ये पूर्ण मिसिंग पण असं बनवतात की तुम्हाला समजत नाही मिसिंग आहे की रॉंग आहे म्हणून. काय क्वेश्चन विचारतो तुला रॅपिड फायर? नीट ऑप्शन असतं तर तू काय चूज केलं असतं? नीट अवेलेबल नसतं, ऑप्शनच नाही. इफ नीट वॉजंट अन ऑप्शन, व्हॉट करियर यू वुड चूज? मे बी अकाउंटिंग. Okay, accounting. One study habit you would steal from another topper. डाउट्स. Asking more doubts. डिबेट, डाउट्स. Debate? हा, म्हणजे टीचर्स सोबत क्रॉस Cross questioning. करताना पाहिले मी. Good. माझ्या मनात ते एवढे नव्हते येत. Good job. Good job. One chapter you never wanted to study again. फिजिक्स, पूर्ण फिजिक्स. Physics. Okay. One thing you did the night before the NEET exam. आय डिड शॉर्ट नोट्स रिव्हिजन आणि Short notes revision. ओव्हर Okay. थिंकिंग नाही केली. Overthinking नाही केलंय. Who knows you better, your mother or your best friend? नव्हता विचारला पाहिजे का मी? म्हणून टाक. ओके. आता बेस्ट फ्रेंड बघणार आहे. One word your teachers would use to describe you. कॅपेबल. Very good. Very good. The funniest thing that happened during your NEET preparation. क्लासमध्ये टीचर्सनीच जोक वगैरे केला असेल माझ्यावर. तुम्हीच. What's one thing people think about toppers that is completely wrong? की मोस्ट ऑफ द त्यांच्यामध्ये ते टॉपरची थिंग आहे की त्याच्यामध्ये आधीपासून आहे ती गोष्ट. God gift. गॉड गिफ्ट. हा, असं पण ते फक्त त्यांनी 2 वर्षात नसतं केलेलं, ते लहानपणीपासून असतं. हे मी नोटीस केलंय. मी पण जर आता त्यांच्या कम्पेअर केलं तर ते मी आता त्यांच्या एवढं हार्डवर्क करून पण मला तेवढं नाही करता येणार, कारण ते त्याच्या पण आधीपासून करत होते. The number of practice hours हा, matters मॅटर्स. rather than Yeah. just saying it's God gift. Yeah. Very good. Very good. If you could relive one day from your NEET journey, which day would it be? स्टडी वाला तर नाही येणार, Hmm. पण सेलिब्रेशन किंवा इथं सेलिब्रेशन केलेत, कारण Celebrations केलेत, हा, गणपती. गणपतीमध्ये केलेत. Good job. Good job. Complete this sentence. Success feels best when. इट कम्स फ्रॉम हार्डवर्क. Amazing.
एक वर्ड चूज कर. मॅगी की आईच्या हातचं जेवण? ऑब्विसली मॅगी. फास्ट फूड फास्ट फूड. लायब्ररी का बेडरूम? लायब्ररी. अलार्म की आई? अला. कॉफी की झोप? झोप. इंस्टाग्राम की युट्यूब? युट्यूब. दोन्ही नाही. आता तर आता ओके. पेन यूज करायचं असते की पेन्सिल आयुष्यात? पेन और पेन्सिल? पेन्सिल. बायोलॉजी की केमिस्ट्री? बायो. वन चीट कोड फॉर नीट? चीट कोड. चीट कोड म्हणून एका गोष्टीवरून नाही होत पूर्ण. नाहीच होणार. नाही There is होत. no cheat code for No the cheat NEET. code. Amazing answer. One word for your parents. खूप सारे. One word. ट्रस्टवर्दी. And one word for your journey. टायरिंग. One word for the euro. बेस्ट. Favorite subject. बायोलॉजी. Boring subject. फिजिक्स. NCERT की मॉड्यूल? मॉड्यूल. Daily 3 test, 2 test or 1 test? डिपेंड्स ऑन तुमची कॅपॅबिलिटी किती आहे घेण्याची. कारण नंतर पण टेस्ट झाल्यानंतर पण तुम्हाला तेवढं तो टेस्ट पेपर अनालाइज करता आला पाहिजे. जर ते नाही झालं तर इट्स नथिंग वर्थ. Why you chose euro? इट हॅज बिकॉज ऑफ यू. Still, why you chose euro? गुड गायडन्स. चूज करताना माहित होतं काय? हो. तुम्ही का चूज केलं euro? ते मला तर तुम्ही तिकडे असताना एवढं काही माहित नव्हतं, पण ती नेहमी सांगे संघर्ष सरांना तिकडे ट्रान्सफर केलं, संघर्ष सरांना तिकडे, त्याच्यामुळे हो, माझा झाला सर. आम्ही भेटायला आलो होतो तेव्हाच स्टार्टिंगच मला नेहमी म्हणायचं, आम्हाला तर तुम्ही काय जे भेटायचे चांगले सर आहेत ते दिलेत पाठवून म्हणे आणि बाकीचे ठेवलेत म्हणे, असं ती भरपूर एवढं सांगायची. मला नेहमी संघर्ष सरांना भेटायचं, पण सरच नसतात, सर तिकडे असतात. ते 1-2 वेळा पिंपळे सौदागरला सुद्धा आली ती तुम्हाला भेटायला. हा काय? हो. आलो होतो आणि आम्ही घेऊन तिथे आलो. पण टीचर्स नव्हते जे नॉर्मल डाऊट ज्यांना विचारायचे. पिंपळे स्पेशल तुम्हाला डाऊट तुम्हाला सगळं call पण विचारायला केला ती होता. पिंपळे सौदागरला आली 2 लक्ष नाही माझं. म्हातारा झालोय मी. लक्ष नाही मला, खरंच लक्ष नाही. मेमरीज नाही मला ही. बरं, तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं युरो मध्ये मॅम? पॅरेंट्स Teachers. टीचर्स नाही, ma'am, म्हणजे हे जे कॉन्व्हर्सेशन होते ना ते खूप आवडलं. कम्युनिकेशन बिटवीन Communication, पॅरेंट, हो, खूप स्टुडंट अँड आवडलं, टीचर. खूप आवडलं. तुम्हाला सर? टीचर्स आणि कम्युनिकेशन, कॉपरेटिव्ह नेचर्स आणि मुलांना समजून घेण्याचं महत्वाचं म्हणजे मुलांना म्हणजे समजून घेणं, तुमच्याकडनंही आम्ही शिकलो की मुलांशी कसं कसं राहायचं. माझी बायको शिकत नाही. नाही तर तुमचे 2 रूप असतील. तिकडे मला ऐकून घ्यावं लागतं सगळं. हा, नाही, टीचर्स विचाराने आणि टीचर्स सांगण्यावरच आम्ही युरो जॉईन. आम्ही 6 वर्षात एवढं कोणाकडे गेलो नाही तेवढं तुमच्याकडे. नाही, म्हणजे भेट माझ्या खूप झाली आपली. मोठी मुलगी असताना सुद्धा एवढे मी कधीच 4 महिने नाही गेलेलो, पण या वर्षी इच्छासाठी आम्ही भरपूर इथे आलेलो. दर 8 दिवस 15 दिवस झाले की आहेच. तुम्ही पण खूप वेलकम हो, आहे. बरं. हो. हा, मग मला कामच काय दुसरं? नाही. नाही, खूप सपोर्ट झालाय, खूप म्हणजे खूप. आणि के सरनी पण आम्ही जेव्हा फर्स्ट ड्रॉप घेतला होता तेव्हा के सरांशीच कॉन्टॅक्ट झाला होता माझा आणि सरांनीच कॉल केला होता. तेव्हापासूनच के सरांशी पण खूप सरांनी समजवलं, तिला समजवलं, आम्हाला पण सांगितलं. मग आम्ही परत जॉईन केलं. ते तर हसायला लागले की ही रिपीटला आली. हा. पॉसिबलही नाही बोले. 4 लोकांबद्दल होता आमचा समज. या चौघांना रिपीट करायची गरज नाही पडली पाहिजे. 4 लोकांना जातो असं, त्यातली एक होती.